आणि आमचे सगळ्यांचे म्हणूयात एक मार्गदर्शक श्री कोलते साहेब पितृतुल्य एक व्यक्तिमत्व मी त्यांना समजेल आणि माझे बंधुतुल्य श्री केशवजी कातपुरे आणि त्यांचा परिवार या सर्वांना आणि आपल्या सर्वांना वंदन करून थोडी सुरुवात करते. तसं बघायला गेलं तर असं मोटिवेशनल किंवा मार्गदर्शन अशा गोष्टीमध्ये मी अजून तरी कधी बोलले गेले नव्हते, पण ही एवढी मोठी संधी मला सरांनी दिली आहे ना, केशव सरांनी, मी खरंच त्यांचे एक आभार मानते. ॲक्च्युली ह्या सगळ्यांच्या समोर मी खूप छोटी आहे. खूप मोठी मोठी कार्य केलेले, मोठे मोठे अनुभव घेतलेले, मोठ्या मोठ्या गोष्टीतून कठीण परिस्थितीतून पार गेलेले व्यक्तिमत्व आणि महान व्यक्तिमत्व आज या सभागृहामध्ये आहेत. पण प्रयत्न करते काही मला बोलता येते का. अनुभूती सरांनी जेव्हा मला सांगितलं, आता जवळजवळ यामागची आज मी इथे येण्याची एक कहाणी पण 1-2 सेकंदात मला सांगायची आहे की जवळजवळ 10-11 वर्षांची माझी ओळख आहे. या कातपुरे परिवारातील एक ज्यांचं नाव माहेरचं अरुणा आणि सासरचं सुविधा नाईक, सौंदर्यवती सुविधा नाईक, त्या माझ्या खास अगदी खास मैत्रीण आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटते तेव्हा मनातून एक छान समाधान मिळतं आणि बरेच जणांना जेव्हा तिच्याबद्दल मी सांगते तेव्हा म्हणजे एक माणूस म्हणून तुम्हाला कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की सुविधाकडे पहा. आणि अशी ही मैत्रीण, त्यामुळे मला आज नागपूरला या कार्यक्रमाला येण्याचा हा मोठा एक योग चांगला आला. आणि केशव सरांनी तर 10-11 वर्षापासून आम्हाला आमंत्रण देत आहे की या कार्यक्रमाला या, कार्यक्रम काय असतो, कसा असतो, तुमची उपस्थिती द्या. पण म्हणतात ना की योग यावा लागतो, तो आज योग आलेला आहे. सरांशी सकाळी बोलता बोलता एक विषय त्यांनी छान सांगितला की एकाग्रता आणि ध्यान ह्या दोन्ही गोष्टी